नाशिकमधील कुंभमेळ्याकरता पुढच्या महिन्यापासून कामाची सुरुवात होणार, तर कुंभमेळ्याकरता निधी कमी पडू देणार नाही. उत्तर प्रदेशप्रमाणे कायदा करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. त्र्यंबकेश्वरच्या विकासाचा 1100 कोटींचा आराखडा तयार. विकास आराखड्यावर 2 टप्प्यात काम पूर्ण होणार, तर विकासासाठी निधीची कमी पडू देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. आता 6व्याच टप्प्यात आला आहे, थोडी वाट बघा, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा सूचक इशारा. माजी खासदार भास्करराव खतगावकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर. आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश. नांदेडच्या नरसीत पार पडणार पक्षप्रवेश सोहळा. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ॲक्शन मोडवर. वांद्रे इथं आज शिवसेनेची बैठक, पक्ष विस्तारासंदर्भात चर्चा. मनसेच्या मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडेंची निवड. राज ठाकरेंची घोषणा, तर अमित ठाकरे घेणार शाखा अध्यक्षांच्या कामाचा आढावा. प्रशांत कोरटकरला पकडण्याकरता पोलिसांचे प्रयत्न सुरू. चुकीचं वागणाऱ्यांवर कारवाई होणारच, अजित पवार यांचा इशारा. IPLमध्ये आज मुंबई इंडियन्स समोर चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान. चेन्नईच्या M.A. चिदंबरम स्टेडियमवर रंगणार सामना. कोण मारणार बाजी, याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष. मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबकेश्वर कुशावर्त तीर्थाची पाहणी त्यांनी केलेली आहे. त्र्यंबकेश्वरसाठी 1100 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला. विकास आराखड्यानुसार 2 टप्प्यात काम करणार. पहिल्या टप्प्याचं काम कुंभमेळ्याआधी पूर्ण करणार, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. कुंभमेळ्याच्या निमित्तानं रस्ते पुलांची निर्मिती करणार. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी UP-प्रमाणे कायदा तयार करणार, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. विकास कामांना मोठा निधी लागेल, पण निधी कमी पडू देणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. मुख्यमंत्री फडणवीसांनी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलं. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी नाशिक विभागाचे महसूल आयुक्त प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना अक्षरशः पळत जाऊन फडणवीसांच्या दौऱ्यात सहभागी व्हावं लागलं. त्र्यंबकेश्वरमध्ये आखाडा परिषदेच्या महंतांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. वेळ कमी असल्यानं कुंभमेळ्याची कामं तातडीनं करावी, यासह विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं. नागपूरमधील हिंसाचार हा फडणवीसांना अडकवण्यासाठी केला गेला. हा फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. तर संताजी धनाजीप्रमाणे फडणवीसांना स्वप्नातही संजय राऊत दिसतात, असा टोला राऊतांनी लगावला. नागपुरातील 7 पोलीस स्टेशन परिसरातील संचारबंदी उठवण्यात आली आहे आणि 4 पोलीस स्टेशन परिसरातील संचारबंदी अजूनही कायम आहे. नागपुरात सोमवारी घडलेल्या हिंसाचार घटनेमध्ये इरफान अन्सारी याचा शनिवारी मृत्यू झाला. अन्सारीवर काल धार्मिक पद्धतीनं अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेमध्ये मोजक्या लोकांना परवानगी देण्यात आली होती, पण मोठ्या संख्येनं लोक एकत्रित आले होते. नितीन गडकरींनी जे सांगितलं त्यामध्ये तथ्य आहे. जनता नव्हे तर पुढारीच जातीयवादी असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी गडकरींच्या विधानाला दुजोरा दिला. तर भाजपच्या पुढाऱ्यांनीच जातीयवादाचं विष पिळण्यास सुरुवात केली, असा आरोपही राऊतांनी केला. महायुती आपापल्या परीनं आपापला पक्ष वाढवण्याचे प्रयत्न करते, मात्र पक्ष वाढवताना मित्रपक्षांमध्ये कुठलाही गैरसमज होणार नाही, याची काळजी खबरदारी आम्ही घेत असतो, असं अजित पवार म्हणाले. तर भास्कर पाटील खतगावकर यांच्यामुळे पक्षाला फायदा होईल, असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर आहेत. भाजप नेते अशोक चव्हाण यांचे सख्खे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. नायगाव तालुक्यातील नरसी इथं हा पक्ष प्रवेश होईल.
मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ भाजपनं बॅनरबाजी केली. कर्तव्यनिष्ठ विकास पुरुष देवाभाऊ असे आशयाचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले. कायदा सुव्यवस्था बिघडल्यावरून विरोधकांकडून फडणवीसांवर टीका केली जात असताना कार्यकर्त्यांनी फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली. मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशपांडेंच्या अध्यक्षतेखाली 3 उपाध्यक्ष असतील, तर शाखा अध्यक्षांची जबाबदारी अमित ठाकरेंकडे असेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याला पालिका आणि पोलीस प्रशासनाची परवानगी मिळालेली आहे. शिवाजी पार्क मैदानामध्ये 30 मार्चला हा मेळावा होणार आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नव्या पदांची घोषणा तसंच पक्षाची आचारसंहिता जाहीर करण्याची शक्यता आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्यानं मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्राचे आभार मानले. निर्यात शुल्क हटवल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील विविध विकास कामांना भेटी दिल्या. कामं दर्जेदार झाली पाहिजे, नागरिकांची कुठलीही तक्रार येता कामा नये असा सज्जड दम अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिला. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून राज्यसभेतील परस्परांच्या सदस्यांना अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिका कुठलीही कारवाई न करता निकाली काढण्यात आल्याचं राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी जाहीर केलं. या याचिकांच्या संबंधात पुढे कोणतीही कारवाई करू नये अशी विनंती करणाऱ्या याचिका आपल्याला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून 3 फेब्रुवारी 2025ला प्राप्त झाल्याचं त्यांनी सांगितलंय. अल्पवयीन मुलांना मारहाण केल्याप्रकरणी तसंच घर जाळणाऱ्या आरोपींना अटक करावी या मागणीसाठी ठोक्याची पत्नी तेजू सती भोसले यांचं आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस असूनही प्रशासनानं कोणतीही दखल घेतलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर अद्यापही फरार आहे. कोरटकर राज्यातच आहे, तो चंद्रपुरात लपल्याची शक्यता वर्तवली जाते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गेल्या 3 दिवसांपासून सोने चांदीचे भाव कमी होत आहेत. चांदीचे भाव 1200 रुपयांनी कमी होऊन चांदी 98,100 रुपये प्रति किलोवर आली आहे, तर सोन्याच्या भावातही 600 रुपयांची घसरण झाली आणि सोनं 88,400 रुपये प्रति तोळ्यावर आलं. मध्य हार्बर आणि पश्चिम मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी आज 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक आहे. त्यामुळे 3ही मार्गांवरील लोकल सेवेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना लोकल प्रवास करताना वेळापत्रक बघूनच प्रवासाचं नियोजन करावं लागेल. शिधापत्रिकाधारकांना आधार क्रमांक जोडण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ग्रामीण भागामध्ये असूनही लाखो शिधापत्रिकाधारकांना आधार क्रमांक जोडण्यासाठी मोठं दिव्य पार करावं लागतंय. आधार कार्ड धारकाचा फोटो जुना असल्यानं KYC करत असताना अनेक अडथळे येत आहेत. दरवर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा आटोपली की बच्चे कंपनी थेट मामाच्या गावी धूम ठोकतात. मात्र यावर्षी हजारो विद्यार्थ्यांचं हे गणित बिघडणार आहे. शिक्षण विभागानं नवीन GR काढत 1ली ते 9वीची परीक्षा 5 ते 25 एप्रिल या कालावधीमध्ये घेण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे पालकांसह मुलांचा हिरमोड झालाय. हिंदुस्थानी नौदलात अग्निवीर पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी येत्या 29 मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. नौदलाकडून 2026 बॅचसाठी MR आणि SSR या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेनं मुंबई, नागपूर, करमळी, तिरुअनंतपुरम, पुणे, नागपूर आणि दौंड, कुलबर्गी दरम्यान 332 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये प्रवाशांच्या नियमित रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. त्याचबरोबर नांदेडला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून गाडी धावणार आहे. या रेल्वे गाडीच्या 24 अतिरिक्त फेऱ्या होतील. त्यामुळे मध्य रेल्वेनं चालवलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांची एकूण संख्या आता 356 झाली आहे. केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतलाय. 1 एप्रिलपासून निर्यात शुल्क 0% होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यासह जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्यात आलंय. 1 एप्रिलपासून निर्यात शुल्क 0 असेल. केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
भुसावळमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला शहरातील पाईपलाईन गळती थांबवण्याच्या कामासाठी 3 दिवस पाणी पुरवठा ठप्प राहणार आहे. यामुळे भुसावळकरांना पाणी टंचाई सहन करावी लागेल. लसणाची फोडणी स्वस्त झालेली आहे. गगनाला भिडलेले लसणाचे भाव जमिनीवर आले. मनमाड बाजार समितीमध्ये लसणाचे भाव हे 50 ते 60 रुपये प्रति किलोवर आले. यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला. अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी गावांना भेटी देत ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. दोघांनीही शंकरबाबाच्या बालसुधारगृहाला सुद्धा भेट दिली. शहापूर तालुक्याच्या शिरगाव गावची कन्या सुजाता मडके हिनं उत्तुंग भरारी घेतली आहे. सुजाता मडकेची बेंगळुरूमध्ये सायंटिफिक ऑफिसर या पदी नियुक्ती झाली. काही दिवसातच सुजाता इस्रो या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू होणार आहे. अकोल्यात शेतकऱ्यानं 5 एकर शेतीवर केळी पिकात आंतरपीक म्हणून टरबूज लागवड केली. मात्र माल काढणे अगोदरच रोगानं टरबूज पिकावर हल्ला चढवला. त्यामुळे पीक काढण्याआधीच सुकू लागलेलं आहे. यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालंय. वाशिम जिल्ह्यामध्ये शेती मशागतीची कामं सुरू झाली आहेत. यांत्रिकीकरणामुळे शेतीची मशागत सोपी झाली असली तरीही वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पुन्हा कोलमडलंय. नांगरणी आणि बखरणीच्या दरात प्रति तास 400 रुपयानं वाढ झाली आहे. रमजान महिन्यानिमित्त मनमाडमध्ये फुले शाहू आंबेडकर विचार मंचतर्फे सामूहिक रोजा इफ्तारचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये सर्व धर्मीय धर्मगुरू, पोलीस अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येनं हिंदू बांधव सहभागी झाले. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये भावानं धारदार शस्त्रानं वार करत मोठ्या भावाची हत्या केली. शेतीच्या आणि पैशांच्या देवाणघेवाणीतून हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. विठ्ठलवाडी बस डेपोमध्ये शौचालयाच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. यावर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेनं या संदर्भात अधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ शौचालय बांधावं, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशारा दिलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये मक्याच्या भुशापासून ब्रिकेट बनवणाऱ्या प्रकल्पाला भीषण आग लागली. आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये नाथषष्ठी उत्सव सोहळ्याची सांगता झाली. काल्याची दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी भानुदास एकनाथांच्या जयघोषानं मंदिर परिसर दणाणून गेला. जळगावात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. फेब्रुवारी 2025च्या अवघ्या 28 दिवसात तब्बल 23 आणि 14 महिन्यात 208 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय. अमरावतीच्या बामादेही परिसरात वाघानं गोठ्यामध्ये घुसून वासरांवर हल्ला केला. महिलेनं आरडाओरड केल्यानं वाघानं पळ काढला. वाघाच्या वावरामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. पेण तालुक्यातील खवसा बावडी येथील आदिवासींवर अन्याय सुरूच आहे. रस्त्याअभावी उपचार न मिळाल्यानं आदिवासी महिलेच्या मृत्यूप्रकरणी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना राज्य मानवी हक्क आयोगानं नोटीस बजावली आहे. वाढीसाठी कोणताही रस्ता अस्तित्वात नसल्याचं उघड झालंय. भारतीय हवामान खात्याकडून काही तुरळक ठिकाणीच पावसाचा इशारा देण्यात आलाय. बाकी ठिकाणी आज उष्णता वाढण्याचे संकेत आहेत. नांदेड, धाराशिव, लातूर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. बाकी राज्यामध्ये आज उष्णता वाढणार आहे. उल्हासनगरमध्ये सराईत गुंडांविरोधात मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या गुंडांनी चेन स्नॅचिंग करत शहरामध्ये धुमाकूळ घातला होता. या कारवाईमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले जे लोक आहेत त्यांचे धाबे दणाणले. तब्बल 4 ते 5 वर्षांनी नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना छेदीनं आले. उत्तर भारतातून वाढलेली मागणी आणि सप्टेंबर महिन्यातील परतीच्या पावसामुळे द्राक्ष उत्पादनात झालेली घट यामुळे द्राक्षांना किलोला 50 ते 80 रुपयांपर्यंत विक्रमी दर मिळतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद इथल्या औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ही कबर राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतून वगळण्याचे निर्देश पुरातत्व खात्याला द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. कडक उन्हामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं आटत चाललाय. आणखी 2.5 महिने उन्हाळ्याचे बाकी आहेत. त्यामुळे संभाव्य पाणी संकट लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून भातसा आणि अप्पर बैतरणा या 2 धरणांमधील राखीव पाणीसाठा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेनं राज्य सरकारकडे मागितली आहे.
राज्यात उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याकडे नागरिकांनी विविध कारणानं पाठ फिरवली आहे. त्यामुळे सगळ्याच जिल्ह्यामध्ये आणि शहरात या पाट्या लावण्यासाठीचे फिटमेंट सेंटर वाढवले जाणार आहेत. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून तसा आदेश शनिवारी राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना मिळाला आहे. उत्पादकांची FRP एक रकमी देण्याचा कायदा आणि त्यासंदर्भात न्यायालयानं दिलेल्या आदेशामुळे साखर उद्योगांपुढे नवं संकट उभं राहिलंय. देशातील ऊस उत्पादकांच्या थकीत FRPचा आकडा हा 15,505 कोटी रुपयांवर केलाय. एकीकडे कायद्याची टांगती तलवार आणि दुसरीकडे आर्थिक दबघाईमुळे साखर कारखान्यांपुढे ही रक्कम उभी करण्याचं मोठं संकट आहे. मुंबई विद्यापीठाचा 2025-26 या वर्षाचा 968 कोटी 18 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सिनेट बैठकीत मंजूर करण्यात आलाय. विद्यापीठानं यंदा 147 कोटी 63 लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडला. यंदा विद्यापीठाची अर्थसंकल्पीय तरतूद 13% वाढली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठी एकूण 566 कोटी रुपये जमेचा आणि तब्बल 648 कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात एकूण 82 कोटी रुपयांची तूट दर्शवलेली आहे, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 कोटी रुपयांनी ही तूट कमी झाली आहे. चिंचवड इथल्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी 9 वर्षांपासून बंद आहे. आतापर्यंत 20 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय. आणखी 1.25 वर्ष हे संग्रहालय खुलं होण्यासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागेल. गेल्या 2 वर्षांपासून जागतिक आणि देशातील हवा प्रदूषणात उरणची अव्वल क्रमांकावर नोंद होऊ लागली होती, पण काही दिवसांपासून यामध्ये सुधारणा झाली आहे. शुक्रवारी हा हवा गुणवत्ता निर्देशांक 59 अंकांवर होता. या अंकात सातत्यानं सुधारणा होतीये, त्यामुळे वातावरणही आल्हाददायक झालंय. मुंबईतील सर्व 13,69,086 झोपडपट्टीवासियांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं निविदा काढून महापालिकेच्या प्रभागनिहाय सर्वेक्षण संस्थांची नियुक्ती करण्याचं ठरवलंय. आतापर्यंत 40% बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झालंय, तर उर्वरित 60% पूर्ण करण्यासाठी एकाच वेळी अधिक संस्थांची नियुक्ती करण्याचा निर्णय प्राधिकरणानं घेतलाय. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील उडणाऱ्या मातीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी IIPच्या अंतिम अहवालाआधी जी उत्तर विभागानं गवत लागवडीसाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे निधीचा प्रस्ताव दिला होता. पर्यावरण विभागानं त्यासाठी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय. निधी मिळताच टप्प्याटप्प्यानं रहिवाशांना विश्वासात घेऊन गवताची लागवड केली जाणार आहे. मुंबईत क्षयरोगाचे रुग्ण वाढतायत. 2024 मध्ये एकूण 7,633 रुग्ण आढळले. त्यापैकी 53,638 रुग्ण मुंबईत वास्तव्यास होते. एकूण रुग्णांपैकी 38% हे फुफ्फुसांव्यतिरिक्त क्षयरोगाचे रुग्ण, 6% बालरुग्ण, तर 9% हे औषध प्रतिरोधक रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे. राज्यात वाहन विक्रीसाठी आवश्यक असलेले व्यवसाय प्रमाणपत्र नसलेल्या वाहन वितरक आणि उत्पादकांवर कारवाई करण्यास राज्य परिवहन विभागानं सुरुवात केली आहे. त्यानुसार मुंबईतील मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी, बोरिवली आणि पुणे या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली होती. त्यानुसार व्यवसाय प्रमाणपत्र नसलेल्या 36 वाहन विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे, तर 34 वाहनं जप्त केली आहेत. नवी मुंबई महापालिकेनं मालमत्ता करातील थकीत रकमेवरील विलंब शुल्क आणि दंडात्मक रकमेवर अभय योजना सुरू केली असताना दुसरीकडे पाणी देयकांवरील विलंब शुल्क आणि दंडात्मक रकमेवर 50% सूट देण्याबाबतची अभय योजना लागू केली आहे. 31 मार्च 2025 पर्यंत ही अभय योजना लागू असेल. कोरोना काळामध्ये आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी कंत्राटी पद्धतीनं घेण्यात आलेले कर्मचारी अद्यापही पालिका सेवेत कार्यरत आहेत. त्यापैकी कामचुकारी करणाऱ्या 100 कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिकेनं कामावरून काढून टाकण्याची कारवाई वर्षभरात केली आहे. या निमित्तानं कामचुकार कर्मचाऱ्यांना पालिकेनं घरचा रस्ता दाखवल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्यानं उष्णतेशी निगडित आजारांचा धोका वाढू लागलाय. राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. आतापर्यंत 21 रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण गडचिरोलीमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना खबरदारीचा इशारा दिलाय.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्वच रुग्णालयांमधील डॉक्टर 2.5 वर्षांपासून रुग्णांची माहिती हाताने लिहित आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयांमध्ये आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली सध्या बंद आहे. ही यंत्रणा सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या हार्डवेअर खरेदीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागानं अखेर मान्यता दिली आहे. डॉक्टरांची हाताने लिहिण्यापासून सुटका होण्याची शक्यता आहे. सागरी किनारा प्रकल्प अर्थात कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेसाठी येत्या काळामध्ये खर्चिक ठरणार आहे. या प्रकल्पाच्या देखभालीसाठी पालिकेला वार्षिक 200 कोटींचा खर्च येणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर विचित्र अपघात झाला आहे. खेडमधील भोसते घाटात सिमेंटच्या बकलरची ट्रक आणि एर्टिगा कारला जोरदार धडक बसली, ज्यामुळे ट्रक 200 फूट खोल दरीत कोसळला. या तिहेरी अपघातामध्ये 7 जण जखमी झाले.